नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग, मराठा विद्या प्रसारक समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स म्हणजेच केटेचम कॉलेज नाशिक यातर्फे विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FY BA या वर्गातील सेमिस्टर 2 चा आपला जो पेपर आहे मानवी भूगोल याचं प्रकरण क्रमांक 3 वसाहत किंवा सेटलमेंट या संदर्भातील एका उपमुद्द्यावर चर्चा करू. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपला दुसरा उपघटक आहे भारतातील नागरीकरण. आणि भारतातील नागरीकरण हा घटक थोडा मोठा आहे, त्यामुळे या घटकाची चर्चा करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपण हा घटक वेगवेगळ्या भागांमध्ये विभागून त्याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज माझं हे व्याख्यान क्रमांक 30 आहे आणि या व्याख्यान क्रमांक 30 मध्ये भारतातील नागरीकरण याचा भाग क्रमांक 1 घेतोय. आणि या भागामध्ये आपण विशेषतः नागरीकरण कशाला म्हणायचं, नागरीकरणाची संकल्पना काय आहे आणि जगातील नागरीकरणाला कशी सुरुवात झाली या संदर्भातील पार्श्वभूमी समजून घेणार आहोत. चला तर मग आपण आजच्या व्याख्यानाला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की नागरीकरण ही एक प्रक्रिया आहे आणि ती सतत सुरू असते. ती अविश्रांतपणे ही प्रक्रिया चालू असते. आज 2020 मध्ये जर आपण जगाचा विचार केला तर जगातील एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 56.2% लोक शहरात राहतात, नगरामध्ये राहतात. आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे आता मग नागरीकरणाची प्रक्रिया किंवा ज्याला आपण शहरीकरण असं म्हणतो ती कधी सुरुवात झाली. प्रामुख्याने जर विचार केला ना विद्यार्थी मित्रांनो, की नागरीकरणाची खऱ्या अर्थाने सुरुवाती ज्या वेळेला औद्योगिक क्रांती आणि दळणवळणाचा विकास झाला, विशेषतः युरोप खंडामध्ये सुरुवात झाली. आणि औद्योगिक क्रांती ही घटना या नागरीकरणाला जे प्रोत्साहन देणारी किंवा नागरीकरणाचा जोर वाढवणारी, वेग वाढवणारी अत्यंत महत्वाची घटना होती. ती म्हणजे त्या काळात घडलेली औद्योगिक क्रांती. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जसा विकास झाला तसतशी वाहतुकीची साधनं वाढली, दळणवळणाची साधनं वाढली आणि शहर आणि ग्रामीण भाग यांच्यातला संपर्क वाढला. आणि याच्यातूनच पुढे ही संपूर्ण पार्श्वभूमी नागरीकरणाला त्या ठिकाणी उपयोगी ठरली व नागरीकरणाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देणारी ठरली. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मग 19व्या शतकाचा जर विचार केला, आपल्याला माहिती आहे की 18व्या शतकामध्ये खऱ्या अर्थाने औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. आणि 19व्या शतकाला जी औद्योगिक क्रांती नंतरची जी पार्श्वभूमी तयार झाली त्यामध्ये विशेषतः युरोप खंडामध्ये किंवा जगातील अनेक देशांमध्ये हळूहळू उद्योगधंदे वाढू लागले. औद्योगिक क्रांती बरोबरच उद्योगधंदे, कारखाने यांची संख्या वाढल्यामुळं आणि विशेषतः विचार केला ना विद्यार्थी मित्रांनो, ही जी संख्या वाढली म्हणजे उद्योगधंद्यांची जी संख्या वाढली, विशेषतः त्या ठिकाणी नागरी करण्याच्या प्रक्रियेला ही प्रक्रिया अत्यंत पूरक ठरली. आणि म्हणून 19व्या शतकामध्ये ज्या ठिकाणी उद्योगधंद्यांचं क्षेत्र वाढलं अशा ठिकाणी औद्योगिक नगर तयार झाली. याच्यातून नागरीकरणाला त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळालं. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही 19व्या शतकामध्ये जी नागरीकरणाची वाढ सुरू झाली होती ना, ती तशीच पुढे 20व्या शतकामध्ये सुरू झाली. आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे की हिचा वेग मात्र हळूहळू वाढला. आणि त्यामध्ये आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की 20व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं वाहतूक आणि दळणवळण यांच्या ज्या सुधारणा झाल्या, वाहतुकीची साधनं असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या वाहतुकीला वापरल्या जाणारे मार्ग असेल, याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जगातील सर्वच भागांमध्ये त्या ठिकाणी वाढ झाली, विकास झाला. आणि याचा परिणाम विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिकरणाला प्रोत्साहन मिळालं, औद्योगिकरणाचा वेग वाढला त्या ठिकाणी आणि त्याचाच परिणाम हा नागरीकरणावर झाला. आणि नागरीकरण याच काळामध्ये विशेषतः 20व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागलं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर भारताचा विचार केला ना, या काळामध्ये विशेषतः भारतामध्ये मागील 50 वर्षामध्ये नागरीकरण हे झपाट्याने वाढू लागलं. आपण त्याचा सविस्तर चर्चा एका व्याख्यानामध्ये परिपूर्ण करणार आहोत. फक्त इथे इतकं लक्षात ठेवा, भारतामध्ये मागील 50 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं नागरीकरणाचा विकास झाला. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण आता नागरीकरण ही संकल्पना समजून घेऊया आणि त्यानंतर आपण पुढच्या काही तासांमध्ये फक्त आणि फक्त नागरीकरण याच्यावर चर्चा करणार, कारण हा टॉपिक खूप व्यापक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, नागरीकरण, आता हा नागरीकरण किंवा शहरीकरण हा इंग्रजी शब्द नाही, तर हा मराठी शब्द आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नागरीकरण किंवा शहरीकरण हा मराठी शब्द इंग्रजी भाषेतील अर्बनायझेशन या शब्दापासून तयार झालेला आहे. म्हणजे त्याचं मराठीत भाषांतर आहे. आणि एक तुम्हाला मी सांगतो की आपल्या मराठी भाषेमध्ये जे अनेक प्रकारच्या संकल्पना आलेल्या आहेत, या अनेक प्रकारच्या संकल्पना एक तर इंग्रजी भाषेतील मराठीत रूपांतर आहे किंवा लॅटिन भाषेतील इंग्रजीत आणि इंग्रजीत पुन्हा मराठी भाषेत रूपांतर आहे. म्हणून त्याचप्रमाणे नागरीकरण हा जो शब्द आहे
हा इंग्रजी भाषेतील अर्बनायझेशन या शब्दापासून तयार झाले आहेत, किंबहुदा त्याचं ते मराठीत रूपांतर आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, मग अर्बनायझेशन हा शब्द आला कुठून? तर अर्बनायझेशन हा जो इंग्रजी शब्द आहे ना, अर्बन या इंग्रजी शब्दावरून तयार झालेला आहे. आणि ज्यावेळेस आपण अर्बन शब्दाचा इतिहास बघतो ना विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की अर्बन हा शब्द लॅटिन भाषेतील अर्ब्स या शब्दापासून तयार झाला. म्हणजे बघा, म्हणजे हा जो नागरीकरण ही जी प्रक्रिया आहे, हा जो शब्द आहे, याची जर आपण पार्श्वभूमी जर आपण बघितली तर त्याचं मूळ जे आहे ते लॅटिन भाषेतील अर्ब्स या शब्दामध्ये आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि याच्याही पुढे जर आपण विचार केला, मग या शब्दाचा अर्थ काय? हा लॅटिन मध्ये जो आपण शब्द बघितला अर्ब्स, याचा अर्थ काय? याचा अर्थ एकदम सोपा आहे, तो म्हणजे नगर किंवा शहर. म्हणून बघा की जर आपण नागरीकरण याच्यामध्येच नगर हा शब्द आहे आणि त्याचा मूळ स्थानापर्यंत गेलं तर अर्थ तोच आहे, नगर किंवा शहर. म्हणून बघा, या ज्या वेळेला आपण नागरिकांची संकल्पना सांगतो त्यावेळेला या संदर्भ किंवा या बाबी खूप महत्वाचे. मग जर आपण आणखी पुढे याचा विचार केला की नागरिकरणा संदर्भामध्ये जर आपण त्याची संकल्पना जर त्या ठिकाणी आपण बघितली तर त्यातून असा बोध होतो की ज्या वेळेला नगर किंवा शहराचा जो सतत विकास होत असतो, याच विकासाला, या प्रक्रियेला आपण नागरिकरण असं म्हणतो. कोणते नगर घ्या, मुंबई घ्या, पुणे घ्या, नाशिक घ्या, औरंगाबाद घ्या, न्यूयॉर्क घ्या, टोकियो घ्या, शांघाय, कोणतंही शहर घ्या. बघा, त्याची जर पार्श्वभूमी जर तुम्ही बघितली तर सुरुवातीला हे शहर अत्यंत बारीक होतं, हळूहळू त्याचा त्या ठिकाणी विस्तार वाढत गेला आणि ही प्रक्रिया जी घडली त्या ठिकाणी तीच नागरीकरणाची प्रक्रिया होती, तीच शहरीकरणाची प्रक्रिया होती. म्हणून या संकल्पनेमध्ये हे वाक्य खूप महत्वाचे, नगराचा किंवा शहराचा जो सतत विकास होतो यालाच त्या ठिकाणी नागरीकरण असं म्हणतात. आणि तुम्हाला माहिती आहे की मुंबई सारख्या शहरामध्ये आजूबाजूला जी उपनगरं आहेत त्या उपनगरामध्ये आपल्याला कळत नाही की कोणतं शहर कुठे संपलं आणि दुसरं शहर कुठे सुरू झालं. अशाच प्रकारे पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, नाशिक रोड असेल किंवा आपल्या मुंबईच्या आजूबाजूला जेवढे शहर आहेत त्या ठिकाणी कल्याण आहे, डोंबिवली आहे, ठाणे आहे, उल्हासनगर आहे, सर्व शहरांच्या वतीमध्ये आपल्याला असं दिसतं की नेमक्या त्या दोन शहरांमधली सीमा आपल्याला त्या ठिकाणी समजत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की नागरीकरण म्हणजे काय आहे? शहरांचा सतत विकास होणं, शहरांचा त्या ठिकाणी आकार वाढणं. आपण संकल्पना बघतोय विद्यार्थी मित्रांनो, आणि संकल्पनेच्या संदर्भामध्ये आपल्याला हा अर्थ सांगता येतो. अजून जर आपण पुढे बघितलं तर मग नागरीकरणाची ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आणखी आपल्याला वेगळ्या अर्थाने सांगता येईल. ही प्रक्रिया काय आहे? गावाचा विकास होऊन नगराचे किंवा शहराचे रूप धारण ज्या वेळेला ते गाव करतं त्या प्रक्रियेला आपण नागरीकरण असं म्हणतो. बघा, ही सर्वात महत्वाची या संकल्पनेच्या संदर्भामध्ये, नागरीकरण या संकल्पनेच्या संदर्भामध्ये हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. काय म्हटलं इथं आपण? एखादं गाव असतं, आता गावाचा नंतर शहरामध्ये किंवा नगरामध्ये रूपांतर होतं आणि ज्या वेळेला ते गाव जे असतं, छोटंसं गाव, ते ज्या वेळेला नगराचं किंवा शहराचं रूप धारण करतं तेव्हा त्या प्रक्रियेला, गावापासून शहर किंवा गावापासून नगर तयार होण्यापर्यंत जी प्रक्रिया आहे त्याच प्रक्रियेला आपण नागरीकरण असं म्हणतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे नागरीकरण ही अशी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये गावाचं किंवा छोट्या खेड्याचं रूपांतर हे नगरामध्ये किंवा शहरामध्ये होतं आणि नंतरच्या काळामध्ये त्याचा विस्तार वाढत जातो. म्हणजे या ठिकाणी काय महत्वाचं आहे? गाव किंवा जे खेडं असेल त्याचं नगरात रूपांतर होणं, त्याचं शहरात रूपांतर होणं, आणि याच प्रक्रियेला आपण नागरीकरण असं म्हणतो, असं हे आपल्याला या संकल्पनेच्या माध्यमातून सांगतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मग आपल्याला या ठिकाणी आणखी एक संदर्भ आपल्याला खूप महत्वाचा. संयुक्त राष्ट्र जे आहे त्यांनी जागतिक स्तरावर जे संशोधन केलं आणि यांच्या गाईडलाईन ज्या आहे ना विद्यार्थी मित्रांनो, त्या जगामध्ये शक्यतो एकदम बेसिक मांडल्या जातात किंवा प्रमाण मांडल्या जातात. आता बघा, संयुक्त राष्ट्र संघ जे आहे त्यांनी या ठिकाणी एक गोष्ट सांगितली नागरिकांना संदर्भामध्ये. त्यांच्या मते काय की ज्या वस्तीमध्ये 20,000 किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर अशा वस्तीला आपण नागरी वस्ती असं म्हणायचं, अर्बन सेटलमेंट असं म्हणायचं. अशी शिफारस संयुक्त राष्ट्रांनी जगातील सर्व देशांना केली आहे. पण मात्र सर्वच देशांनी ही शिफारस स्वीकारली नाही. पण आपला मूळ संदर्भ जर बघितलं ना आपण, तर याचा अर्थ काय की ज्या गावाची किंवा ज्या वस्तीची लोकसंख्या ही 20,000 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण नगर किंवा नागरी वस्ती असं म्हणतो. आणि विशेषतः विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला एखाद्या गावाचा किंवा एखाद्या खेड्याचं रूपांतर ज्या वेळेला अशा नागरी वस्तीमध्ये होतं की जिची लोकसंख्या 20,000 किंवा त्यापेक्षा जास्त असते आणि या दरम्यानच्या काळात जी प्रक्रिया घडते याच प्रक्रियेला आपण नागरीकरण असं म्हणतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आता आपण नागरीकरणाच्या काही व्याख्या बघूया, त्यावरून तुम्हाला अधिक ही नागरीकरण म्हणजे काय याचा अर्थ अधिक समजेल त्या ठिकाणी.
बघा आपण 3 प्रमुख व्याख्या घेणार आहोत की त्या व्याख्या जागतिक स्तरावर आजही प्रमाण मानल्या जातात आणि कोणतंही तुम्ही संदर्भ पुस्तक घ्या त्याच्यामध्ये ह्या व्याख्या दिल्या जातात. पहिली सर्वात महत्वाची व्याख्या आहे नागरीकरणाची, ती आहे अर्नेस्ट बर्गल यांची. या लोकसंख्या तज्ञाच्या मते नागरीकरण कशाला म्हणतात, त्याच्याच भाषेमध्ये बघा, नागरीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेत नागरी वसाहतीमध्ये रूपांतर होते. बघा आपण जो संकल्पना समजून घेत असताना जो संदर्भ चेक केला ना, त्याचाच अर्थ किंवा त्याचंच रिफ्लेक्शन आपला या व्याख्येमध्ये दिसतं. बघा काय म्हणतात त्या ठिकाणी बर्गल, नागरीकरण ही अशी प्रक्रिया, ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये ग्रामीण वसाहतीचे नागरी वसाहतीमध्ये रूपांतर होते. म्हणजे बघा, म्हणजे आपण जर याचा संदर्भ बघितला तर या व्याख्येचा अर्थ तोच आहे की ही अशी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये ग्रामीण वस्तीचे म्हणजेच गावाचे किंवा खेड्याचे नागरी वस्तीमध्ये म्हणजे शहरामध्ये किंवा नगरामध्ये रूपांतर होते आणि याच प्रक्रियेला विद्यार्थी मित्रांनो आपण नागरीकरण असं म्हणतात, असं बर्गेल यांच्या व्याख्येवरून आपल्याला समजतं. दुसरी एक व्याख्या बघू, ही सुद्धा महत्वाची आहे. मार्विन ओलन्स यांची व्याख्या नाही. हा अत्यंत महत्वाचा लोकसंख्या अभ्यासक होता त्या ठिकाणी. याने म्हणजे विशेषतः मी तुम्हाला सांगतो, शहरीकरणाच्या संदर्भामध्ये अनेक चांगल्या प्रकारचं संशोधन केलं आहे आणि त्यांच्या संशोधनामध्ये ही अत्यंत महत्वाची व्याख्या नागरीकरणा संदर्भात त्यांनी सांगितलं. ते आजही तुम्हाला अनेक मराठी आणि इंग्रजी पुस्तकामध्ये ही व्याख्या दिसते. काय आहे ही व्याख्या? नागरीकरण प्रक्रियेत सभोवतालच्या ग्रामीण भागातून नागरी भागाकडे सतत स्थलांतरित होणाऱ्या असंख्य लोकांच्या समूहाला नागरीकरण असं म्हणतात. बघा, जरी या व्याख्येमध्ये काही शब्द तुम्हाला वेगळे दिसतात ना विद्यार्थी मित्रांनो, पण मी तुम्हाला सांगतो त्याचा अर्थ बघा तुम्ही, अर्थ मात्र बदलत नाही, अर्थ तोच राहतो. बघा परत एकदा मी व्याख्या वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक बघा. नागरीकरण प्रक्रियेत म्हणजे इथं सुद्धा काय म्हटलंय, नागरीकरण ही एक प्रक्रिया आहे. बघा या प्रक्रियेमध्ये काय घडतं त्यांच्या मते, सभोवतालच्या ग्रामीण भागातून म्हणजे कोणतंही शहर असेल ना, त्या शहराच्या आजूबाजूला ग्रामीण वस्ती असते. ज्याप्रमाणे नाशिक शहर आहे, नाशिक शहराच्या बाजूला नाशिक तालुक्यातील अनेक प्रकारची गावं आहेत त्या ठिकाणी. मग या ठिकाणी व्याख्येत काय म्हटलंय की नागरीकरण प्रक्रियेत सभोवतालच्या ग्रामीण भागातून नागरी भागाकडे सतत स्थलांतरित होणाऱ्या असंख्य लोकांच्या समूहाला नागरीकरण असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, ही व्याख्या अत्यंत बरोबर आहे. म्हणजे या व्याख्येचा अर्थ जर सांगायचं झालं तर काय आहे की नागरीकरण ही अशी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये ग्रामीण भागातील लोकसमूह किंवा लोक मोठ्या संख्येने शहरामध्ये येतात, त्या ठिकाणी स्थायिक होतात आणि याच प्रक्रियेला आपण नागरीकरण असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, ही शहरं घ्या तुम्ही महाराष्ट्रातली, किंवा जर भारतातले जर प्रमुख शहरं सांगितली मग त्याच्यामध्ये दिल्ली असेल, चंदीगड असेल, बेंगळुरू असेल, चेन्नई असेल, कोलकाता असेल, जयपूर असेल, हे सर्व शहरं घ्या. या सर्व शहरांमध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं आणि थोडी त्याची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर तुमच्या सुद्धा लक्षात येईल की या सर्व शहरांमध्ये त्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित झाले आहेत. मग त्याचे अनेक कारण असेल, म्हणजे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे काम मिळवणं, कामाच्या उद्देशाने ही लोक आलेत. ज्याप्रमाणे मुंबईमध्ये कोकणातील मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतर झाले, किंवा नाशिकचं जर बघितलं तुम्ही ना, नाशिकमध्ये खानदेश भागाकडून धुळे असेल, जळगाव असेल, चाळीसगाव असेल, नंदुरबार असेल, या भागातून मोठ्या प्रमाणात नाशिक शहरामध्ये स्थलांतर झालेलं आहे. त्यामुळं अलीकडेच तुम्ही नाशिक शहराचा जर विस्तार बघितला तो प्रचंड वाढलाय. तेच चित्र आपल्याला मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, जळगाव या बाबतीत दिसतं त्या ठिकाणी. म्हणून ही सुद्धा व्याख्या खूप महत्वाची आहे. पुढची आणखी एक व्याख्या बघू. तिसरी व्याख्या आहे नेल्स अँडरसन. बघा यांची व्याख्या छोटी आहे पण याचाही अर्थ तोच आहे. बघा काय आहे यांच्या मते, ज्या ठिकाणी उद्योगशीलता अधिक प्रमाणात आढळते आणि संपूर्ण जीवन पद्धती नवीन तयार होते त्यास आपण नागरीकरण असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्येमध्ये थोडा संदर्भ वेगळा आहे पण मात्र अत्यंत महत्वाची व्याख्या आहे. बघा ज्या ठिकाणी उद्योगशीलता असते, उद्योगशीलता म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिकरण, की ज्या ठिकाणी अनेक कारखाने आणि उद्योगांचं केंद्रीकरण असतं, ज्याला आपण औद्योगिक क्षेत्र असं म्हणतो. म्हणजे एका प्रकारे औद्योगिक क्षेत्र आहे, औद्योगिक नगर आहे, औद्योगिक शहर आहे. म्हणजे आपल्याकडे बघा अनेक प्रकारचे औद्योगिक शहर आहे. जर तुम्ही बघितलं त्या ठिकाणी जमशेदपूर हे अत्यंत महत्वाचं उदाहरण आहे औद्योगिक शहराचं. म्हणजे सांगा तात्पर्य काय की ज्या ठिकाणी उद्योगशीलता आढळते, अधिक प्रमाणात आढळते. अधिक प्रमाणात म्हणजे की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये गुंतलेले असतात. विशेषतः मी उद्योगधंद्याच्या बाबतीत बोलतोय, कारखान्याच्या बाबतीत बोलतोय. त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक त्याच्यात सहभागी असतात.
आणि सर्वात महत्वाचं की संपूर्ण जीवन पद्धती नवीन तयार होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर शहरी भाग आणि ग्रामीण भागात या दोघांचा जर आपण त्या ठिकाणी निरीक्षण केलं, त्याचा फरक बघितला काही मूलभूत फरक असतो. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग शहरी भागातल्या लोकांचं थोडं वेगळं असतं, मग त्याला थोडं नाही म्हटलं तरी थोडा आधुनिक टच असतो त्याला तुलनेनं, ग्रामीण भागाच्या तुलनेने मी सांगतोय. मग त्यांचं चालणं बोलणं असेल, त्या ठिकाणी कपडे परिधान करायची पद्धत असेल, त्यांचा पोशाख असेल, त्या ठिकाणी खाण्याच्या सवय असेल, पदार्थ असेल, या एकंदरीत सर्व पेहराव त्या वापरणाऱ्या त्या वेगवेगळ्या वस्तू असेल, वेगवेगळ्या पदार्थांचा जीवनात डेली जीवनात करत असेल वापर असेल, या सर्व प्रकारे त्यांची राहणीमान बदलते. म्हणून त्या ठिकाणी नगरामध्ये शहरामध्ये एक नवीन नागरी जीवन पद्धत तयार होते की जी तुम्हाला परदेशामध्ये किंवा वेगळ्या विकसित देशामध्ये असते. जर तुम्ही अलीकडच्या काळामध्ये काही हिंदी किंवा काही इंग्रजी चित्रपट जर पाहिले तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचं नागरीकरण किंवा नगरामध्ये जी नवीन शैली आहे जीवनाची, जीवन पद्धती ती दिसेल. सर्वच जीवनशैली काय आधुनिक असा आदर्श आहे असं नाही, त्यामध्ये काही चुकीच्या सुद्धा गोष्टी आहेत. पण एक जर विचार केला आपण ग्रामीण भागाची ज्या वेळेला तुलना करतो त्यावेळेला नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, या शहरामध्ये या नगरामध्ये जीवन पद्धतीमध्ये प्रचंड बदल झालाय. एक नवीन संमिश्र की ज्यामध्ये ग्रामीण भागातला थोडासा आणि शहरी भागातील किंवा इतर आधुनिक पद्धतीचा जीवन पद्धतीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असतो. आणि म्हणून यांच्या मते, अँडरसन यांच्या मते, ज्या ठिकाणी उद्योगशीलता अधिक प्रमाणात आढळते आणि संपूर्ण जीवन पद्धती नवीन तयार होते, या प्रक्रियेला आपण नागरीकरण असं म्हणतो. आता यानंतर विद्यार्थीमध्ये थोडी आपण पार्श्वभूमी बघूया नागरीकरणाच्या ठिकाणी. जर विचार केला तर जगामध्ये प्रत्येक देशामध्ये नगर कशाला म्हणायचं याची व्याख्या वेगवेगळी आहे. जरी आपण त्या ठिकाणी सांगितलं आहे की साधारणपणे संयुक्त संस्थानामध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये ज्या ठिकाणी फक्त 2,500 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे ना, अशा वस्तीला सुद्धा नगर किंवा शहर म्हणतात. तर फ्रान्समध्ये हा क्रायटेरिया फक्त 2,000 आहे. म्हणजे फ्रान्समध्ये जर 2,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी त्याला आपण शहर म्हणतो. जपानमध्ये 30,000 हा क्रायटेरिया आहे. म्हणजे काय झालं, जर संयुक्त राष्ट्रसंघाने असं सांगितलं आहे की 20,000 किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या वस्तीला आपण त्या ठिकाणी शहर म्हणतो, पण प्रत्येक देशामध्ये वेगळा आहे. आता आपण बघितलं अमेरिका असेल, जपान असेल, फ्रान्स असेल, आणि भारताचा जर विचार केला ना विद्यार्थी मित्र, भारतामध्ये आजही आपण क्रायटेरिया काय वापरतो जनगणनेमध्ये, ज्या शहराची लोकसंख्या किंवा ज्या वस्तीची लोकसंख्या 5,000 पेक्षा जास्त आहे अशा शहराला आपण, अशा वस्तीला आपण नगर किंवा शहर असं म्हणतो. म्हणजे सांगा तात्पर्य काय की याच्यामध्ये एक वाक्यता नाही त्या ठिकाणी. मग आपण थोडी पार्श्वभूमी बघितली ना तर ऐतिहासिक पूर्व अभ्यासातून असं सिद्ध होतं, असं लक्षात येतं त्या ठिकाणी, ख्रिस्तपूर्व 5,000 ते 6,000 वर्षापूर्वी जगामध्ये नगरे अस्तित्वात आली असावी असं मानलं जातं. आणि ग्रिफिथ टेलर हे अत्यंत महत्वाचे मानवी भूगोल तज्ञ आहेत. त्यांच्या मते, त्यांनी जो अभ्यास केला त्यांच्या मते पृथ्वीवर सुमारे 5,000 ते 6,000 वर्षापूर्वी आज जी नगरं आहेत या अशा प्रकारच्या नगरं अस्तित्वात आली आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे याचा अर्थ काय, 5 ते 6,000 वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने नागरीकरण सुरू झालं. मग आणखी जर आपण अभ्यास केला तर आपल्याला काय दिसतं की सुरुवातीची जी नगर आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ती सर्व नगर किंवा आपण त्याला आपण मोठी वस्ती म्हणूया, ही वस्ती प्रामुख्याने ज्या ठिकाणी नद्यांचे खोरे आहे, सुपीक प्रदेश आहे की मानवाच्या गरजा सहज पूर्ण होतील अशी नाईल असेल, तैग्रिस असेल, युफ्राटिस असेल यासारख्या नद्या, किंवा आपल्याकडे सिंधू नदी असेल, चीनमध्ये होयांगो, यांगत्सेकियांग यासारख्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं छोटी छोटी शहरं किंवा नगर उदयास आली आणि याच ठिकाणी नागरीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असं मानलं जातं. किंवा अलीकडे जर आपण 2 उदाहरणं आपल्या भारताच्या संदर्भात आहे, म्हणजे सिंधू खोऱ्यामध्ये आपल्याला माहिती आहे मोहनजोडो आणि हडप्पा ही 2 शहरं निर्माण झाली होती. तशा प्रकारची पुरावे उत्खननातून आपल्याला दिसून आलेले आहेत. म्हणजे मोहनजोडो हे जे शहर आहे हे सिंधू नदीच्या उजव्या तीरावर म्हणजे काठावर म्हणूया, आणि हडप्पा हे रावी नदीच्या डाव्या काठावर त्या ठिकाणी होतं. याची खूप चांगल्या प्रकारचे पुरावे आपल्याकडे आहे आणि पुराव्याच्या आधारे आपण सांगू शकतो की सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये सुद्धा नगरं अस्तित्वात होती. त्या ठिकाणी तुलनेनं आजच्या नगरांपेक्षा ती कमी होती, पण खऱ्या अर्थाने नागरीकरण तेव्हा सुरू झालं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो की 1779 पासून औद्योगिक क्रांती युरोपात सुरू झाली आणि खऱ्या अर्थानं तिथंच नागरीकरणाचा आधुनिक पाया रचला गेला. आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला माहितीये की जर आपण इतिहास बघितला तर इसवी सन 1800 मध्ये जगातील फक्त 2.4% लोकसंख्या नागरी भागात राहायची, पण अलीकडच्या काळामध्ये जर विचार केला ना विद्यार्थी मित्रांनो तर ही संख्या मला वाटतं 56% पर्यंत गेली.
आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो या पार्श्वभूमीच्या मागे, की 1850च्या सुमारास लंडन हे जे महत्वाचं शहर आहे इंग्लंड मधलं आणि पॅरिस हे फ्रान्स मधलं शहर आहे, ही दोन शहरं दशलक्षी त्या काळात 1850 मध्ये होती. म्हणजे याचा अर्थ युरोप खंडामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती झाली आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणच्या नागरिकांवर झाला. आणि नंतरच्या काळामध्ये कॅनडा असेल, अमेरिका असेल किंवा इतर जे युरोपियन देश आहे ना विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला हे रिफ्लेक्शन दिसलं. पण आशिया खंडाचा जर विचार केला ना विद्यार्थी मित्रांनो, की बहुधा विकासच औद्योगिक क्रांतीचा आपल्याकडे उशिरा झाला आणि 1950 नंतर खऱ्या अर्थानं आशियातील काही देशांमध्ये नागरीकरण सुरू झालं. आणि अलीकडच्या काळामध्ये संयुक्त राष्ट्राने एक अहवाल प्रकाशित केलाय. त्यांच्या मते 2020 मध्ये 56.2% जी लोक आहे ते शहरात किंवा नागरी भागात राहत होते. म्हणजेच नागरीकरणाचा दर आहे, नागरीकरणाची पर्सेंटेज आहे की जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 56% लोक आज शहरात राहतात. म्हणजे हीच नागरीकरणाच्या प्रक्रियेचा विकास आहे, तो आपल्याला दिसतो त्या ठिकाणी. आणि विद्यार्थी मित्रांनो, आणखी महत्वाचं की जगामध्ये मी आता सांगितलं की 1800 मध्ये जी लोकसंख्या फक्त 2.4% शहरी भागात होती, ती अलीकडच्या काळामध्ये वाढली आहे. आणि ती 2018 मध्ये 55.3% होती एकूण 100 पैकी. आणि असा अंदाज व्यक्त केला आहे की 2050 मध्ये ही लोकसंख्या शहरी भागातली नागरीकरणाची 66% पर्यंत वाढणार आहे. म्हणजे मला वाटतं भविष्यामध्ये हे संकट आणि विद्यार्थी मित्र ज्या वेळेला नागरीकरणाचा वेग वाढेल, नागरीकरण वाढेल, त्यावेळेला त्याचे अनेक दुष्परिणाम सुद्धा आपल्याला दिसतील. म्हणून विद्यार्थी मित्र, नागरीकरण ही जी प्रक्रिया आहे ती आपण थांबवू शकत नाही, ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासाला आपण नागरीकरण जगातील काही प्रमुख नागरिकांना संदर्भात आणि भारतातील नागरीकरणाला कशी सुरुवात झाली त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.